स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 17 एप्रिलला म्हणजेच शुक्रवारी चैत्र अमावस्या आलेली आहे. ही चैत्र अमावस्या जी आहे तर ती कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवसाला येत असते, ज्याला आपण मोठी अमावस्या म्हणत असतो, चैत्र अमावस्या असं सुद्धा म्हणत असतो. चैत्र अमावस्येला दर्श अमावस्या किंवा भूताळी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं. ही चैत्र अमावस्या आलेली आहे तर ही चैत्र अमावस्या एक अंधभूत ग्रहस्थिती निर्माण करणार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग असे 2 योग तयार होणार आहे. हे योग अत्यंत फलदायी म्हटले जातात. चंद्र मंगळ योग देखील तयार होणार आहे. अमावस्या हा एक पवित्र काळ म्हटला जातो, जेव्हा चंद्र अदृश्य होतो आणि या दिवशी वातावरण जे आहे तर ते वेगळ्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळत असते. कारण या दिवशी तांत्रिक क्रिया केली जाते. याचा दुष्परिणाम काही जणांवर होतो तर काही जणांवर होत नाही. म्हणूनच अमावस्या ही पाळायची असते, कारण प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं आहे. त्यात चैत्र अमावस्या ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते. कारण या दिवशी चैत्र महिन्यामध्ये जेव्हा श्री रामनवमी आणि हनुमान जयंती येत असते किंवा नवरात्र येथे देवीची जेव्हा आपण पूजा करतो, यासारखे सण जे आहेत तर या दिवशी येत असतात, म्हणून हे महत्त्वाचे मानले जातात. तर या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते. चैत्र महिन्यातील अमावस्या पूर्वजांना प्रार्थना या दिवशी करून त्यांच्यासाठी काही विशेष उपाय केले जातात, सेवा केली जाते आणि पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते. यामुळे आत्मशुद्धी होत असते आणि अतिशय शुभ म्हटले जाते. या चैत्र अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर गुरुवारी 26 एप्रिल रात्री 8:11 होणार आहे आणि या ज्या तिथीची समाप्ती आहे तर ती शुक्रवारी 17 एप्रिलला सायंकाळी 5:21 होणार आहे. यामुळे 17 एप्रिल रोजी आपल्याला शुक्रवारी ही अमावस्या तिथी साजरी करायची आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने तर्पण केले जाते. पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान किंवा पूर्व दिशेला उभे राहून सूर्यदेवाला अर्घ दिली जाते. कारण या दिवशी पूर्वजांच्या जी तिथी आहे, ज्या दिवशी आपण साजरी करत असतो, तर या दिवशी पूर्वजांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. पूर्वजांच्या जगाचे दरवाजे पृथ्वीजवळ उघडत असतात आणि या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले तर्पण, श्राद्ध, स्नान, दान यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते. आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जे व्यक्ती जे आहे तर अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा करतात, स्मरण करतात, दिवा लावत असतात, तर पूर्वजांच्या पापापासून मुक्तताही त्यांना मिळत असते. मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होते आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळत असते. त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. आणि त्याचबरोबर चैत्र अमावस्येच्या दिवशी साधारणतः आपण जेव्हा नैवेद्य कावळ्याला ठेवत असतो किंवा घरामध्ये गाईला ठेवत असतो, तेव्हा पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि देवाजवळ जेव्हा गाईचा हा नैवेद्य ठेवला जातो, तेव्हा गाईला हा नैवेद्य खाऊ घातला जातो, तेव्हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. असं म्हटलं जाते की या दिवशी जर आपण पवित्र तीर्थक्षेत्री किंवा एखाद्या पवित्र गंगेवरती स्नान केले तर प्रखर पितृदोष जो आहे तर तो कायमचा दूर होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात. म्हणूनच असं म्हटलं जाते की व्यक्तीच्या आयुष्याच्या काही अडचणी असतात, काही दुःख असतात, ते संपण्यासाठी ही तिथी आहे ती ही पवित्र तिथी म्हणून ओळखली जाते. या दिवशी प्रत्येकाला पवित्र तीर्थक्षेत्री जाणं किंवा पवित्र गंगेवरती जाणं शक्य होत नाही. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी कावळ्याला हा एक नैवेद्य ठेवायचा आहे पूर्वजांसाठी आणि त्याचबरोबर आपल्याला इथे दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. तर वास्तुशास्त्रामध्ये काही असे उपाय सांगितले गेलेले आहेत. तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी काहीही नाही केले तरीही चालेल, पण दही भाताचा नैवेद्य इथे ठेवायचा आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आपल्याला टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने कोणताही शत्रू फक्त 2 दिवसात संपेल आणि घरातील सर्व नकारात्मकता आहे तर ती दूर होईल. घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. 7 पिढ्याचे दारिद्र्य, दुःख, गरिबी कायमची नष्ट होईल आणि सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होईल. म्हणून तुम्ही कोणत्याही कामामध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर आवर्जून हा उपाय करून पहा. तुमच्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही आजारपण आहे तुम्हाला लागलेलं आहे तर हे सर्व काही कमी होईल. काही दोष असेल तुमच्यामध्ये, काही
दुःख असेल, त्रास होत असेल, शारीरिक त्रास होत असेल, मानसिक त्रास होत असेल तो कमी होईल, संपूर्णपणे नष्ट होतील. तर कोणत्या वस्तू आहे किंवा दही भाताचा नैवेद्य आपल्याला कुठे ठेवायचा आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका, ज्यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तर पहा, जी अमावस्या आलेली आहे, तर ही अमावस्या इतकी प्रभावी म्हटली जाते की या दिवशी काही ऋषीमुनी असतात, तर ते काही पूजाविधी करत असतात. तर काही व्यक्ती असतात की तांत्रिक क्रिया करत असतात. तर जे तंत्रमंत्र आहे, जेव्हा हे केले जातात, याचा प्रभाव आपल्यावर न पडावा त्यासाठी पूर्वजांची सेवा केली जाते किंवा या दिवशी हे काही उपाय केले जातात. जसं की पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते, तर याचं मोठं फळ आपल्याला लाभत असते. आपण म्हणत असतो पवित्र गंगेमध्ये जाणं एवढं शक्य होत नाही, पण घरच्या घरी तुम्ही करू शकता. तर तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी. तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरीही चालेल. स्नान करायचं आहे. तर पहा, स्नान करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही आंघोळीचं पाणी घेणार आहात ना, तर तेव्हा आपल्याला बादली भरून घ्यायची आहे. तर तुम्हाला ही एक वस्तू सांगणार आहे, ज्यामुळे जी तांत्रिक क्रिया केलेली आहे किंवा तुमचं कोणी वाईट करत असेल, नजरबाधा लावत असेल किंवा नजरदोष तुम्हाला होत असेल किंवा मुलाची प्रगती थांबलेली आहे, नजरबाधा, शत्रुत्रास हा सारखा तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला होत असेल, पती जे आहेत तर ते कामावरून घरी आल्यानंतर त्यांचं मन अस्वस्थ वाटत असेल, चक्कर येत असेल किंवा कोणतेही अडचणी ज्या आहेत तर त्या येत असेल, तर हा उपाय खूपच प्रभावी म्हटला जातो. तर असं म्हटलं जाते की आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वस्तू आहे, ज्या मी सांगणार आहे, जेव्हा तुम्ही ह्या वस्तू अमावस्येच्या दिवशी टाकता, तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक सकारात्मकता जाणून येत असते. कारण तुमच्या हातून ज्या काही छोट्या गोष्टी घडलेल्या असतात किंवा नकळत कळत काही पापं घडलेली असतात किंवा आपण पूर्वजांची सेवा केलेली नसते, तर त्यांची सेवा किंवा अशा पद्धतीने हा उपाय केल्याने आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत असते. जेव्हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते किंवा काही दुष्ट आपल्या घराला लागलेली असते, तेव्हा शरीर आणि आत्मा जो आहे तर तो पवित्र ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपलं शरीर हे शुद्ध राहते आणि आत्मा जो आहे तर तो पवित्र राहतो किंवा निरोगी होतो, तेव्हा तुम्ही बराच वेळा बघितलं असेल की आपल्याला कोणी नजर दोष लावलेला असेल किंवा कोणी करणीबाधा केलेली असेल, तर आपल्या घरामध्ये आपल्याला काही गोष्टी जाणवायला लागतात. मुलाचं लग्न योग्य वेळात ठरत नाही, आपल्या घरामध्ये दुःख अडचणी येतात किंवा पैसा घरामध्ये टिकत नाही, प्रखर पितृदोष आपल्या घराला लागलेला आहे, आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या अडचणी अडथळे आहेत तर ते संपत नाही, घरामध्ये अन्न जे आहे तर ते वाया जाते किंवा अन्नधान्याचा साठा हा पुरत नाही, घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होतात किंवा आपलं ग्रह जे आहे तर ते कमकुवत असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह आहे तर तो कमजोर होत चाललेला आहे किंवा आपल्या प्रगतीचे अडथळे येत आहेत किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला फळ मिळत नाही, अशा वेळी आपण सहज एखाद्या साधू संताकडे जात असतो, ब्राह्मणाकडे जात असतो, त्यांना आपली पत्रिका दाखवत असतो, काही समस्या आहेत का ते आपण सांगत असतो, तेव्हा ते ब्राह्मण म्हणत असतात की आपल्या पत्रिकेमध्ये काही अशा गोष्टी आहेत, जेव्हा ते म्हणतात की तुम्हाला पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे किंवा तुमच्या कुंडलीमध्ये असे काही ग्रह आहे जे कमकुवत आहेत असं म्हणत असतात, तेव्हा आपण म्हणत असतो की असं काय करावं ज्यामुळे आपल्याला याचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होईल आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील. तर पहा, आपल्याला ते असं सांगत असतात की तुम्ही एखाद्या तीर्थस्थानी जाऊन स्नान करण्याचा सल्ला देत असतात किंवा असं म्हणत असतात की तुम्ही पूर्वजांच्या नावाने गाईला नैवेद्य दाखवू शकता. जेव्हा तुम्ही गाईला नैवेद्य दाखवताना तेव्हा घरातील परिस्थिती जी आहे तर ती व्यवस्थित व्हायला लागते, कारण गाईमध्ये 33 कोटी देव वास करत असतात. जेव्हा आपण एखादा नैवेद्य बनवतो तेव्हा तो गाईला खाऊ घालतो, जेव्हा गाय आपल्याला स्पर्श करत असते आपल्या हाताला, तेव्हा आपल्याकडून नकळत कळत झालेले ज्या काही चुका असतात तर त्या माफ होत असतात, कारण जो गुरु असतो तर तो गाईमध्ये असतो. गाईला आपण जर गुरु मानलेला असेल तेव्हा 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून असं म्हटलं जाते की जेव्हा आपण एखाद्या देवाला गुरु मानत असतो तर तो गुरु जो आहे तर तो साक्षात आपल्या गाईमध्ये वास करत असतो. म्हणूनच हा सल्ला दिला जातो की एखाद्या पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे.
एखाद्या पाण्यामध्ये तुम्ही जर काही वस्तू टाकत असेल आंघोळीच्या, तर पहा त्या पाण्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते, एक देवी ऊर्जा असते. आणि जेव्हा पण आपण तिथे काम करतो ना, तर त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळत असते. म्हणूनच प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन किंवा तीर्थस्थानी जाऊन आपल्याला स्नान करायचे आहे. पण परंतु असं होतं ना, की काही गावामध्ये नदी राहत नाही किंवा पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत नाही. अशा काही वस्तू आहे ज्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी जर टाकल्या, तर पवित्र तीर्थक्षेत्री जाण्याचं फळ तुम्हाला मिळेल. तर पहा, जर आपल्याला प्रखर पितृदोष लागलेला असेल, तर आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही, आपली मनातील इच्छा पूर्ण होत नाही. जे 10 मिनिटाचं काम असते ना, तर त्या कामाला अर्धा तास लागतो. अशा गोष्टी होतात. आपल्या मनाविरुद्ध होत असते किंवा आपल्या मनामध्ये काही दोष असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तरीही आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नाहीत. किंवा अनेक जणांच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या येतात किंवा कर्ज भरपूर वाढते किंवा पैसा घरामध्ये येतो पण घरामध्ये टिकत नाही. कष्ट करूनही आपल्याला पाहिजे तसं मन आपलं लागत नाही किंवा मेहनत करूनही फळ त्याचं मिळत नाही. तेव्हासुद्धा आपल्याला काही दोष आहे तर ते लागलेले असतात. म्हणूनच आर्थिक समस्यांना सामोरे आपल्याला जावे लागते. आर्थिक समस्या उद्भवतात आणि आजारपण मागे लागते. त्याचबरोबर काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये शत्रू जो आहे, तर तो बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला त्रास देतो किंवा मुलांच्या कोणत्याही कामामध्ये सतत विघ्न आणत असतो. एखादे व्यक्ती असतात, तो समोरून गोड बोलत असतात आणि त्यानंतर माघारी आपलं वाईट कसं होईल हेच ते विचार करत असतात. प्रयत्न करत असतात की याचं कधी वाईट होईल. म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे काही वस्तू असतात आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतात. जर ह्या वस्तू टाकल्या आणि असा एक नैवेद्य आहे दही भाताचा, हा जर आपण स्लॅबवर किंवा आपल्या खिडकीमध्ये जर ठेवला, तर आपल्याला प्रखर पितृदोषाचा सामना करावा लागत नाही किंवा एखादा शत्रू जो आहे तर तो तुम्हाला त्रास देण्यासाठी घरातसुद्धा येणार नाही. तुमची माफी मागण्यासाठी घरामध्ये येईल, तुम्हाला गोड बोलेल. शत्रू जो आहे तर तो संपूर्ण पराभूत होतो आणि शत्रू तो संपूर्णपणे संपत असते. आणि जो शत्रू आहे तर तो आतून कमजोर होतो आणि शत्रूची ताकद जी आहे ती सुद्धा कमजोर होत असते. म्हणूनच आपल्याला हेच शत्रू जो आहे तर तो तुमच्या नजरेमध्ये उतरेल आणि तुम्हाला तो माफी मागण्यासाठी येईल. असं या शत्रूची ताकद जी आहे, कमी करण्याची जी ताकद आहे, तर या वस्तूमध्ये आहे. ती हळूहळू नाहीशी व्हायला लागते. तसंच हा उपाय इतका प्रभावी म्हटला जातो की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपले आजारपण नावालाही उरणार नाही. हा उपाय घरातील अगदी लहान मुलापासून तर मोठ्या मुलांसाठी करायचा आहे, दही भाताचा आणि आंघोळीचा. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी म्हणजे शुक्रवारी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम आंघोळीचं पाणी काढायचं आहे. आंघोळीचं पाणी काढल्यानंतर या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू, पहिली वस्तू आहे ते म्हणजे गोमूत्र. तर पहा, पवित्र गंगेमध्ये जाऊन तुम्ही स्नान करू शकत नाही, परंतु 1 चमच्याभर जे गोमूत्र आहे, जेव्हा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकताना तेव्हा ते पाणी साधारण होत नाही. तिथे आपलं गाईचं तत्त्व जे आहे तर ते जागृत होते. म्हणजेच काय, तर 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. त्यामध्ये एक देवी शक्ती जी आहे तर ती संक्रमण करत असते, तिची ऊर्जा आपल्याला मिळत असते, तर ते पाणी पवित्र बनत असते. म्हणून थोडंसं गंगाजल आहे आणि थोडंसं गोमूत्र आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे. जर तुमच्याकडे या दोन्हीमधील एक वस्तू असेल तरीही तुम्ही एक वस्तू टाकली तरीही चालेल. जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं, नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, ते तुम्ही घेतलं तरीही चालेल. किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही तुम्हाला गंगाजल मिळालं तर नक्की घेऊन यायचं आहे. आणि गोमूत्र जर तुम्हाला शुद्ध गाईचं जर कुठेही मिळालं शेजारी पाजारी, तर ते घेऊन तुम्ही अर्धा चमच आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कुशागवत. बघा, हे कुशागवत जे आहे तर ते आपल्या पितरांसाठी पूजा करण्यासाठी, जेव्हा आपण त्यांना नैवेद्य ठेवत असतो, तर्पण करत असतो, तेव्हा हे जी कुशा आहे तर ती आपल्या हातामध्ये, अंगठ्यामध्ये, आपल्या हातामध्ये, बोटामध्ये घातली जाते आणि त्यांना आपल्याला तर्पण द्यावे लागते. यामुळे प्रखर पितृदोष आहे तर तो दूर होतो. आता हे कुशागवत जे आहे तर ते कुठे मिळेल, तर पहा, जिथे कुठे पूजेचे साहित्य मिळतं ना, जिथे जे
केळी आहे, कर आहे तर तिथे मिळते ना, तर तिशा गवत ते तुम्हाला सहज मिळून जाईल. तर तुम्ही आणून त्याची अशा पद्धतीने उपाय जे आहे तर ते करायचे आहेत. तर पहा, आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकून आंघोळ करायची आहे. आणि त्यानंतर तिसरी वस्तू आहे ते म्हणजे काळं मीठ. तर पहा, काळं मीठ आहे तर ही समुद्र मंथनातून याची उत्पत्ती झालेली आहे. अमावस्या दिवशी आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतो ना, तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, शत्रू त्रास नकारात्मकता दूर होण्यासाठी काळ्या मिठाला खूप महत्त्व दिले जाते. जे खडे मीठ असतं ना तेच घ्यायचं आहे. बारीक जे मीठ असतं ना आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो ते नाही घ्यायचं, आपल्याला मोठं खडे मीठ घ्यायचं आहे. चिमूटभर घेतलं तरीही चालेल. आणि त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि काळं मीठ नसेल तर तुम्ही खडे मीठ घेऊ शकता. तर पहा, तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकल्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ. तर पहा, काळे तीळ जे आहे तर ते पितरांच्या शांतीसाठी आपण वापरत असतो, किंवा शनिदोष, वास्तुदोष, नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरत असतो. आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या जर वस्तू आपण टाकून आंघोळ केली तर जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या लवकर नष्ट होतात. यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या ह्या आपोआपच नष्ट होतात. आणि अमावस्येला जर काळे तीळ वापरून तुम्ही स्नान करत असाल किंवा तिळाचं तेल जर टाकत असाल तर तुमचा कोणतेही कामामध्ये तुम्हाला अपयश येणार नाही, नक्कीच यश मिळत असते. म्हणून या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. आणि त्यानंतर एका कलशामध्ये आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी आपल्याला गंगाजल आणि थोडंसं काय करायचं आहे, गुलाबाच्या पाकळ्या टाकून, हळद आणि थोडेसे तांदूळ टाकून आपल्या पूर्वजांना हे जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करता वेळेस ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये तीळ, कुश, गवत आणि पाणी घालून हे जल जे आहे ना ते आपल्याला मुख्य उंबरवट्यावर ठेवायचं आहे. जेव्हा हे पाणी मुख्य उंबरवट्यावर तुम्ही ठेवताना तेव्हा पूर्वजांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. परंतु पूर्वजांना जल अर्पण करण्याबरोबरच आपल्याला सूर्यदेवाला देखील जल अर्पण करायचं आहे. यातील थोडंसं पाणी तुम्ही सूर्यदेवाला अर्पण करू शकता. असं म्हटलं जाते की जेव्हा ही तिथी येते ना त्यावेळेस आपण काही सेवा करतो त्यावेळेस आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी जे तांदूळ असतात ना तर ते आपल्याला तसेच कुकरला लावायचे आहेत. न धुतलेले तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि याचा भात तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक द्रोण असते जे केळीचं पान आहे, किंवा एखादं द्रोण तुम्हाला मिळालं तर ते घेऊन यायचं आहे. त्यामध्ये टाकायचं आहे भात. तर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर 2 मुलासाठी हा उपाय करू शकता. एक मुलगा असेल तर एका मुलाहून तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, मुलाला आपल्याला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही असं बसवायचं आहे. पूर्व किंवा उत्तर दिशेला चेहरा येईल असं बसवायचं आहे. जसे घड्याळ फिरते ना तसंच आपल्याला हा भात त्याच्या अंगावरून 7 वेळा उतरून घेण्या अगोदर आपल्याला 2 चम्मच दही टाकायचं आहे. चिमूटभर तीळ टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक तुळशीचं पान देखील टाकायचं आहे. जेव्हा आपण तुळशीचं पान टाकतो ना तेव्हा आपले पितृ जे आहेत ना तर ते हे अन्न ग्रहण करत असतात. कावळ्याच्या स्वरूपामध्ये जे पितृ आहेत तर ते आपल्या दरवाजासमोर येत असतात किंवा स्लॅबवर येत असतात. तेव्हा आपल्याला हे अन्न जे आहे तर त्यांना खाण्याकरिता द्यायचं आहे. त्यासाठी आपल्या मुलांवरून ह्या वस्तू आहेत, जसे की दही भात आहे तर तो 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. आणि एक शुद्ध तुपाचा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. 1 ग्लास पाणी भरून घ्यायचं आहे. आणि जिथे कुठे तुम्हाला कावळा दिसेल, जसे की झाडाखाली असेल किंवा स्लॅबवर असेल, जिथे कावळे येत असेल तिथेच आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे. कारण हा जो नैवेद्य ठेवलेला आहे तर तो कावळ्याने खाल्ला पाहिजे, तरच आपले पितृ जे आहे तर ते शांत होतील. म्हणूनच आपल्याला ही शेवटची अमावस्या आलेली आहे, चैत्र अमावस्या. तर हा उपाय करायला नक्की विसरू नका. कारण हा उपाय आपल्या मुलांसाठी, त्याच्या शैक्षणिक वृद्धीसाठी आणि त्याच्या नोकरीमध्ये भरभरून यश मिळण्यासाठी त्यांना खूप हा उपाय जो आहे तर तो प्रभावी म्हटला जातो त्यांच्यासाठी. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कार्यात तुम्हाला सफलताही मिळेल. जेव्हा तुम्ही दिवा लावताना तो दिवा 3 वेळा मुलांहून उतरून घ्यायचा आहे आणि नंतर दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय केला तर सर्व कामात तुम्हाला यश मिळेल. म्हणून हा उपाय करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.